नमस्कार, सुनीता's किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण करणार आहे साबुदाण्याच्या पापड्या। त्याच्यासाठी साबुदाणा आपण 2 वाटी साबुदाणा या वाटीने घेतलेला आहे आणि तो भिजत घातलेला आहे। छान मोकळा झालेला आहे। आता आपण पाणी उकळत ठेवूया। आता आपण पातेलं गरम करत ठेवले। त्याच्यासाठी साबुदाण्याची खीर करण्यासाठी पाणी घ्यायचं। साबुदाणा 2 वाटी आहे ना, त्याच्या डबल पाणी घ्यायचं। आता आपण त्याच्यात चवीपुरतं मीठ घालायचं। आता पाण्याला उकळी आली, गॅस आपण कमी करायचा आणि साबुदाणा त्याच्यात हळूहळू टाकायचा। आता साबुदाणा शिजेपर्यंत एकसारखं ढवळत राहायचं, त्याची गाठ होऊन नाही द्यायची। साबुदाणा शिजल्यावर गॅस बंद करायचा। आता आपला साबुदाणा शिजलाय। आता आपण पापड्या घालून घ्यायच्या। आपण पापड्या घालून घेऊया। आता या पापड्या आपल्या घालून झाल्या। 4 तासांनी जरा वाळल्या की उलट करून घ्यायच्या। आता आपण पापड्या उलट्या करून घेऊया। आता या 2 दिवस उन्हात वाळून तयार झाल्यात तळण्यासाठी। आता आपण या तळून बघूया। हे बघा, छान अशी तळून फुलते मस्त पैकी। आता आपल्या साबुदाण्याच्या पापड्या तळून झाल्यात आणि मस्त तिप्पट चौपट फुलल्यात, एकदम मोत्यासारख्या दिसत आहेत। माझी रेसिपी आपल्याला आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय।